नमस्कार, मी दीपक पाठक. तुम्ही पाहताय आझाद मराठी. आपण सध्या जुन्नर दौऱ्यावरती आहोत आणि या भागामध्ये गेल्या काही वर्षांपासून आंब्याचं एक मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जाते. अनेक बागा आहेत, हजारो एकर या ठिकाणी आपल्याला आंब्याच्या बागा पाहायला मिळत आहेत. मात्र या आंब्याचं संरक्षण करणं, संवर्धन करणं हे शेतकऱ्यांसाठी अतिशय अवघड आणि कठीण बाब आहे. हवामानामुळं किंवा वारं वावटं याच्यामुळं तर मोठ्या प्रमाणावरती आंब्याचं नुकसान होतंच. आंबे खाली पडतात आणि मग खाली पडल्यानंतर आंबा खराब होण्याची जास्त शक्यता असते. परत हवामानामुळं पिकण्याला देखील अनेकदा प्रॉब्लेम होतो. मार्केटचा विषय तर नंतरच आहे. परंतु या सोबतच आम्ही आज या ठिकाणी फिरत असताना आम्हाला एक माकडं किंवा वानरांची टोळीसुद्धा या भागामध्ये दिसली आणि मग आम्ही या ठिकाणी एका बागेमध्ये आलो होतो. तर आम्हाला एक बाबा भेटले. काय नाव तुमचं? नाथा पाटील. नाथा पाटील आहेत आपल्यासोबत. तर त्यांच्याकडनं आम्ही समजून घेतलं की या ठिकाणी कशा पद्धतीनं हे माकडं म्हणा, वानर म्हणा, हे इकडे येऊन कशा पद्धतीनं या बागांचं नुकसान करतात. बाबा काय कसे माकडे इकडे जास्त आहेत म्हणतात? दिवस उगवला का माकडा हजर. हां, आम्ही दिवस उगवायच्या आधी येतो. बरं. किती वाजता येतात? दिवस उगवायचं सकाळी 7च्या आत आम्ही इथं असतो. का बरं एवढं सकाळी यावं लागतं? ते येतात ना, ते त्यांची ड्युटी करतात. म्हणजे आम्हाला आमची ड्युटी करणंच आहे. हां, ड्युटीच आहे. हो, ड्युटीच आहे. कधीपासून करता तुम्ही राखण? कधीपासून करता म्हणजे मोहर लागल्यानंतर कधीपासून? नाही ना, साधारण कैरी सुपारी एवढी झाली ना, सुरुवात झाली ना, म्हणजे 3-4 महिन्याचा पिरियड लागतो. बरं. तर ते आंबे टिकतील. जर समजा तुम्ही जर राखण केलंच नाही तर आंबा एक नाही मिळणार, नुसती पानं दिसतील तुम्हाला. काय करतात माकडं नेमकं आल्यावर इथं काय करतात? ते जितकी येतील ना, प्रत्येक जण 2-2, 3-3 फळं खराब करणार, म्हणजे काढणार, एक घास घेणार, फेकून. खाणं कमी, नाश जास्त. हा, फक्त खाणं कमी आणि नुकसान जास्त करतात. हां, आणि निघून जातात. आणि साधारणपणे कितीची टोळी येते? 40-50. 40-50 एकदम. माकडं वेगळी, वानर वेगळी. वानर म्हणजे मोठा माकड, हां, त्याला शेपटीचा गोंडा असतो, ते असतात. हां. आणि मग माकड ते आले तर छोटं. किती येतात एकदमच? 40-50 असतात. माकडं असो, हो. वानर असो. हा, ते काय अवघ्या तुमचं थोडं जरी इकडे तिकडे बघितलं तरी शेतात जाणार, हां. नुकसान करणार, झाडावर चढणार, हां. खाणार. आणि तुम्ही गेले ना, हम्म. त्याच्यात पळणार. ते तशी चलाख आहेत खूप. फांद्या बिंद्या मोडून टाकतात. हा, फांद्या मोडतात, फळं खाली टाकतात. इतकंच काय, फार नुकसान झालं तर खांद्या हलवतात सुद्धा, हां. खाली फळं पडतात. ती फेल झाली फळं. मार्केटच्या कामाची आणि घरच्या हां. येणार तर ते पिकत नाहीत ना, बरोबर. ती फेल झाली ती. आता तुम्ही सकाळपासून इथं संध्याकाळ पण हो. संध्याकाळी येत नाहीत का? नाही ना, रात्री तर ते इथं नाही थांबत. हां, ते शेजारी जंगल आहे तिकडे थांबतात. बरं. रात्री येत नाहीत पण साधारण? नाही नाही, बरं. मग आता रात्री ते प्राणी नाही की रात्री येणारे प्राणी आहेत ना, ते सांबरासारखं काही प्राणी, पण ते मला दिसला नाही अजून तो. हां, पण त्याची लक्षणं आहेत, मागावरून कळतं ना आम्हाला, हां. पावलाच्या ठशांवरून काय काय बरं आलं बरं होतं बरं. ते आहेत. ते काय करताय प्राणी? नाही नाही, ते फक्त झाडांना खेळतात हां, आणि शिंगांनी खांद्या मोडतात. फांद्या ते मोडतात. फळं नाही खाती, हां. खेळतात आणि बागात कुठं हरळ वगैरे असतं ते खातात. दुसरं कुठल्या प्राण्याचा आहे का इकडं प्रादुर्भाव? म्हणजे असं सारखा त्रास देत आहे असं काय? नाही नाही, माकडं सगळ्यात जास्त. एक सगळ्यात नंबर जास्त माकडं. माकडं. हो, आणि इथं बागा जास्त आहेत त्यामुळं माकडे वरदानच आहे त्यांना ते. हां. हा. जंगल म्हणजे त्यांना वरदानच आहे. बरं. पण आता बरं. तुम्ही जर सकाळपासून समजा बाग राखला नाही ना, हां. मालकाने फक्त पानच बघायची, फळं नाही बघायची. मला तेच विचारायचं आहे. आता तुम्ही मला सांगितलं की तुम्ही सकाळी 7 पासून संध्याकाळी हो, दिवस मावळस तर हो, असतंय, मग 12 7 वाजू 8 वाजू, वाजू. बरोबर. हो. आता तुम्ही इथं राखण तरी आहे. जर समजा एखादं इथं राखणच नसतं तर काय होईल? नाही नाही, ते त्याने फक्त पानच बघायची, फळं नाही मिळणार त्याला. असं कुठं झालंय का आजूबाजूला? काय असं आहे ना, शेजारी बाग आहे, काय केलं? त्यांची 3 मुलं नोकरीसाठी बाहेर आहेत. हां, वडील वारले, फक्त आई आहे. हां. जाऊन बघा, एक आंबा नाही बागेमध्ये, कंप्लीट झाडं मोकळी आहेत. काय सांगता? हो, शेजारीच आहे आमच्या, जाऊन बघा. आणि त्याच्यात ते जोडं नाही, त्यांनी एवढं कसं कावडीनं पाणी घातलंय, हां, माझ्याच विहिरीतून पाणी घातलं इथून. हां. डोक्यावर पाणी वाहिले, खांद्यावर कावड वाहिली. बरं. आणि आज ते शहरीकरण झाल्यामुळे ते गेले शहरामध्ये. हां, हां. आणि इकडं हां. आंबे लावलेत, पण ते माकडांसाठीच लावलेत असं वाटायला लागलं. बरं, मला एक सांगा, आता मग माकडं हे वानरं जेव्हा येतात, हम्म. मग आता त्यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही काय करताय?
याला पर्याय खूप आहे, आवाजही करून पाहिले. कशाचा आवाज करता? अहो ते बटन दाबलं का कुत्र्यासारखा आवाज येतो, 4-5 कुत्री एकदम मागं लागल्यासारखा आवाज येतो ना. मशीन आहे काय? हा मशीन आहे. हा. पण ते मशीन वापरून हा. पाहिलं, पण त्यांच्या जनात आलं काय हा प्राणी नाही, फसवा आहे. मशीन आहे. फसवा फसवा आहे आहे. आपल्याला. ते आता काय करायला लागली, त्यांच्या आंघोळी पडले. हा. मग सारखा आवाज आहे, सेम आवाज. उसकण्यासाठी खडा टाकायचा झाडावर, हा. आवाज झाला का ते पळतात. हा. आणि शक्यतो याने आपल्याला मारतर का काय म्हणून ते पळतात, बाकी काही नाही. याचा हा. हेतू फक्त मार घाबरवण्यासाठी. पुसक नाही, हा. बाकी काही नाही. बरं. याला पाहिलं का पळतात. कसं बनवलंय? तुम्हीच बनवलंय कोणी? हो, कोणी बनवलंय? ते काय रेडीमेड बाजारात मिळत त्यांच्याला काही. बर. काय खर्च याला? याला 150 रुपये. 100-150 रुपये. बर. हे पण दरवर्षी एकच का नवीनच आणतो? नाही नाही नाही, हा रबर फक्त बदलायचा. हा. रबर कशाचा आहे? रबर नाही सांगतो, तो मार्केटमधून आणलेला रबर आहे. बर. हा. आणि त्या दिवशी ते कसं आहे, त्याचा वापर फक्त हुसकण्यासाठीच करतोय आम्ही. ह्याला खडे कसले वापरताय? हे जमिनीतले खडे, माती याचे जमिनीतले छोटे छोटे खडे. हा. हा. पण आता तसं घाईगडबडीत कसं काय करता? खिशात ठेवायचे खडे. खिशात खडेत का तुमच्या? हा, हे कोण, हे बघा ना, हे अरे बापरे. खिशात खडे आहेत ना. अरे बघा, म्हणजे कधी येऊ द्या, अखंड सावधान आहे. आणि ही सावधानता जर तुम्ही नाही बाळगली हा. तर काय होतंय हे त्यांनी सांगितलं. हा. त्यांच्या शेजारी एक बाग आहे, फक्त आता आंब्याला पानं राहिलेत, एकही आंबा राहिलेला नाही असं 2 त्यांनी झाडं सांगितलं. मोकळी आहेत. बरं. पण हे हे वानरांचं किंवा माकडांचा त्रास आत्ताच आहे का पहिल्यापासूनच? नाही नाही, कसं झालं, त्यांची संख्या वाढत चालली ना, त्यांना काय वाढली. कुटुंब नियोजन आहे का? का बंद नाही का काही, किती मुलं काय? संख्या म्हणजे जंगलात गेला ना, हा. आता तुम्ही माझ्या रोड चालाय बागाच्या शेजारी किंवा हा. बागामध्ये, हा. तुम्हाला नुसतं शो म्हणलं का तुम्हाला अशी छोटी मोठी अशी लहान लहान सुद्धा आहेत. हम्म. असं कळपच पडताना दिसेल. किती असतील इकडं वानर? नाही नाही, अहो ते काही हजारांमध्ये संख्या असेल. हा. मोठी संख्या आहे. हा, मोठी संख्या इकडं आहे. बिबट्या वगैरे आहे काय? बिबट्याचा सध्या आवाज नाही, हा. पाठीमागं होता मात्र हा. सध्या आवाज नाही. बर. अहो तो जर आला तर यांची संख्या कमी पडेल ना. मग आता उन्हाळ्यात इकडं पाणी वगैरे कसं काय माकडांचं? कुठं नाही, पितात? नाही. तशी ती माकडं चालक आहेत. हा. ते जिथं एखाद्या शेतकरी पाणी भरत असेल ना, हा. तिथं ते पाणी का तो खड्ड्यातलं घेऊन जात नाही, हा. बंद करतो, निघून जातो. हा. त्यांना माहिती आहे कुठं कुठं पाणी आहे. ते बरोबर तिथं पाणी पिऊन येतात. नजर राखून हा, काम नजर करतात. राखून काम करतात. बर. आणि हे फळं खाली ना हा. तर पाणी कमी लागतं ना. बरोबर. ते फ्रुटी सारखंच आहे ना, त्याच्यामध्ये रस नाही का? पाणी कमी लागतं त्याच्यामध्ये. खरंय खरंय खरंय. काका वय किती आहे? 72. 72 वय आहे. काय आजार वगैरे काय? नाही नाही, काय नाही. मी 3 टाइम खाते. अरे बापरे. काय व्यायाम बियाम काय करता काय? नाही नाही, सोपं आहे. हा. झोपेतून उठलं ना तर फक्त काम करायचं. हा. भूक लागली का जेवायचं. हा. घड्याळ नाही, मोबाईल नाही. आणि आहार? आहार म्हणजे साधी भाकर खायची. घड्याळ वापरत नाही तुम्ही? घड्याळ नाही, मोबाईल नाही. मग कशावर? सूर्यावर? नाही नाही, तो हिसाब सगळा सोपं आहे हो. कसा? झोपेतून उठलं ना हा. का प्राथमिक विधी उरकायची, कामाला सुरुवात करायची. कामाला सुरुवात झाली का आम्हाला आतून कळालं भूक लागली. हा. ते किती वाजले नाही बघायचं, जेवून घ्यायचं. हा. मग सकाळीच जेवण करताय? सकाळी म्हणजे मी पहिलं जेवण 9:30, हा. दुसरं जेवण 2:30, हा. तिसरं जेवण 7:30-8ला बर. आणि 9:30ला जमिनीला सामांतर. झोपता किती, उठता किती वाजता? पहाटे 5ला. 2 झोपा होत्यात माझ्या पहाटे हे 5ला. सुरुवातीपासून हाच शेड्यूल आहे हा. तुमचा? बर. ही काठी काय चालता येत नाही 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 मग? नाही, हे कसं असतं, माकडासाठी? ऊस खोल बांध असतो ना, हा. त्याचा एक फायदा हा. आपल्याला टेकावता येतं. हम्म. पाय स्लिप होऊ नको, हम्म. नाही तर मग म्हातारं पडलं चष्मा? त्याच पण वापरायची. काय नाही? दात बीत सगळं ओके? नाही नाही, दात नसलं तरी मी एक भाकर खातोय. 3 टाइमला 3 भाकरी खातो. बर. दात नसलं म्हणून काय हात नाहीत का देवानी हा. दिलेले? चुरून खाताय? खायची ना. घरी दूध आहे, हा. सगळं आहे. बर. दूध आहे, भात आहे, आंबे आहेत. हॉटेलला बिटेलला जाता का जेवायला? नाही? हॉटेलमध्ये जेवायचं ते जमल का मला? हा. जेवत नाही तुम्ही? नाही नाही, आपलं घरगुती जे हा, असेल ते घरगुती आहे. जेवायचं. हा, घरगुती भरपूर जेवायचं. हा. कार्यक्रमात अपुरं नाही जेवायचं. बरोबर. कार्यक्रमावर खूप लोक येतात, घाई घाई जेवतात, निघून जातात. हा. त्यांनी उड्या मारू स्वयंपाकाला हे म्हणतात, हे नाही चांगलं, ते नाही चांगलं. हा. एक भाकर खायची, चांगली दूध चुरून खायची, जेवायची होतं छानपैकी. हम्म. आरोग्य, शरीरातला घाम गेला पाहिजे, हे मूळ गुणधर्म आहे. हम्म. शरीरातला घाम गेल्यानंतर माणसं कमी आजारी पडतील, हे मला सांगायचं. दररोज किती चालता तुम्ही? मी हा? आता तुम्ही आमच्या नव्या घराकडे गेले का हो, बघल्याकडे, हो. तिथून घरी यायचं, हा. घरापासून इथं यायचं, हा. आणि 3-4 वेळा त्या डोंगरापर्यंत ती माकडं उचली जायची. हा. हे दिवसातून 4 वेळा जातो मी. बर.
शिवाय पळत जायचं, हा, सावकाश नाही जायचं. हा. हे असं नित्यच झालंय माझं. काय आणि ब्लड थोडक्यात प्रेशर म्हणजे- शुगर बिगर काय काय नाही? नाही काय नाही काय नाही. अरे बाप, आंबे खाता का तुम्ही? सगळं खातो पण आता हे इथं रायवळ हापूस खातो. बिपूसचं भरपूर आहे. रायवळ खातो. का हापूस नाही खात? मुळात ते मला आवडतच नाही. का बरं? ते एकदा खाली का परत खाऊशी वाटत नाहीत. रायवळ पण परत आता परत बाग खातो. तर तुमचीच आहे की. मला कोण विरोध करणार, मालकच मी आहे. पण जीभ नाही ना म्हणते ते. मग रायवळच आवडतात तुम्हाला? रायवळ का आवडतात. बरं रायवळ खायचं? नाही ना त्याच्यामध्ये आहे ना वेगळंच काही आणि त्याचं दुसरं एक मातृवृक्ष ना इतका मजबूत असतो ना. मातृवृक्षापासून तयार होतो, हम्म. कोळीपासून तयार झालेलं रायवळ वेगळं चल. आणि आपण कलम लावतो हे वेगळं. हा? बरं, मला ते सांगा बरं जरा, हे आपल्याकडे आंबे आहेत, आपले रायवळ आंबे आहेत. हा. आता तुम्ही एवढं कौतुक करताय, हा. काय त्याचं वैशिष्ट्य आहे सांगा बरं. चला, आपण इथं मग काढून ठेवले होते आंबे, हा, हा, आहे ना? हा. आहेत ना. मग सांगा बरं. हे बघा, बसूया आपण इथं. हा भोपळे आंबा. हां, हा? बरं, याला बसा बसा. कोय चपटी आहे बरं. पण त्याला हां, मांसल भाग जास्त आहे, खायला गोड आहे. अहो आणि तो केवढा complete मोठा आहे. हो हो, आहे ना. तो ह्या मातीचा गुणधर्म आहे, इतका हा. मोठा झालाय म्हणल्यावर. याला हो, काय दुसरं काय केलेलं नाही. काय नाही नाही नाही, शेणखत फक्त आहे. हां, रासायनिक खत नाही मी हो, वापरतो, हा. चिडीक पडलेत. तो बघा किती असेल वजन याचं? याचं तरी माझ्या हिशोबाने तो पाऊण 1.5 किलोचा किलो असेल. असेल माझा. हा 1 किलोच्या आसपास असेल. 1 किलोच्या आसपास नाही, जास्त असेल. नाही धरायचा 1 किलो, बरं. त्याच्यापेक्षा तो मोठा आहे पण पलीकडे. याची दिसायलाच मोठं का कोय पण मोठी? नाही नाही, त्याची कोई चपटी हा. आहे, त्याच्यामध्ये मटेरियल जास्त आहे. अच्छा, बर. आणि हा कोणता आहे? हा हा जो आहे ना हा, सेंद्रिय केसर. सेंद्रिय केशर आहे त्याचं नाव. हा, ती सुद्धा गावठी व्हरायटी. हा. पण हे जर एकदा खाल्लं ना हा. तो माणूस म्हणणार परत तेच दे मला. का बरं? त्याच्या गुणधर्म असं आहे हा. का फार लहानपणापासून छोटी कैरी जरी खाली ना दात आंबत नाहीत त्याची. कसं काय? ते खोबऱ्यासारखं आहे खायला. हा कोणता आहे? बाकीच्यांची माहिती सांग. हे काळी गुठी हा, ही सुद्धा खायला हा एकदम नुसता बढिया. गोटी वाटतं. हा गुटी आहे, गुटी आहे. हा, आणि हा काळा गुळ, काळी ही गोटी. ही काळी गुटी आहे. हा, आणि हे तर कम्प्लीट मधवानी. हा, या एका शतही घातलं ना हा. तरी याला पिवळा कलर येत नाही. हा हिरवाच राहणार. किती पेंट यात घाला, काही किती घाला. दिवस ठेवा. आता हा पिकलेला आहे, हा, काय म्हणते लाकाचा आहे, हा. रंग हिरवा आहे. बरोबर. पण खाऊन बघा, हा, हे बघा बरोबर बरोबर. रंग हिरवा आहे. हा. हे बघा नाही, खाऊन कुठलं बघा. शेड सुद्धा नाही असे नाही नाही नाही, काय नाही काय नाही. हा कोणता आहे? कोणता? हा. हा चिनी पायरी म्हणतो आम्ही. पोरांनी आपली नावं ठेवली. हा, तो ह्याला काय गावठीच आहे. तुम्ही काय म्हणता? चिनी पायरीच म्हणतो. का बरं कारण चिनी काय झालं, पायरी काय संख्या खूप म्हणा? झाली ना. चिनी पायरी का म्हणायचं त्याला? कंच त्याला का असंच नाव आहे? अहो हे मॉडेलच वेगळे, चायना मॉडेल दिसते मला. दिसतंय पण हे गावरानच आहे. गावरानच आहे. बर. हे बघा आणि हे तो पलीकडचा? कंचा. हा, हा हा जो हा जो आहे, चमेली वाटतं. चमेली आहे. बरोबर आहे ना? हा, चमेलीच हो, आहे. बरोबर हा, आहे. चमेलीच आहे. याचं गुणधर्म असं आहे हा, का एकाकडे झाडाला करवंदासारखी हा. 6-6-8 येतात. बर. घोच्या घोष येतात अशी. हा, आणि जास्त माल याचा निघतोय. म्हणजे नाव काय असे ते काय सांगता यायचं नाही, पण नाही नाही, गुणधर्मामुळे याचं कसं आहे, यांना सरकारी मान्यता नाही. हा. पण एकदा खाल्लं का तो म्हणाल तेच द्या. मग काका ते हापूसवाले तर कोकणातले खूप सांगत असतात आमचा हापूस जगात 1 नंबर आहे वगैरे. आपला आंबा तर मगाशी आम्ही बहुतेक हा खाल्ला होता आम्ही. हा बरं. हा, काय कसं वाटलं? टेस्ट आहे, खूपच जबरदस्त. काय झालं माहिती आहे का, हा, ते कोकणातली जी लोक आहेत ना त्यांना असं वाटलं हा, का आमच्यापेक्षा भारी काहीच नाही. हा. पण ज्या वेळेला शेतकरी अधिकाऱ्यांनी लॅबला आंबे नेले हम्म. त्यावेळेला त्यांच्यापेक्षा जास्त साखर आपल्यात निघाली. हा, आणि त्यांनी जो फुकटचा मोठेपणा मिळवला. हा. 1935 साली माझ्या वडिलांनी लावलेली झाडं पुढं बघा पुढं. हा, माझ्याकडे आहेत आज गावामध्ये. हा. हं? आणि ते लॅबला सुद्धा गेले, साखरेचं प्रमाण त्यांच्यापेक्षा जास्त आहे. दुसरं एक आहे आपलं म्हणजे जो- गोडीचं प्रमाण. हो, आपला जो आंबा आहे ना हम्म. त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे, वजनाला सुद्धा जास्त आहे. हम्म. त्यांचं म्हणणं होतं त्यांच्यापेक्षा आपले वजन जास्त आहे. हम्म. आणि त्याचं हे जे आहे आंब्याचं साल ते हम्म. जाड आहे. हम्म. आपला आंबा जास्त काळ टिकतो हम्म. त्यांच्यापेक्षा. बर. पण काय होतं, पण काका आता आम्ही पण बघितलं ते रसायनाचा खूप वापर करतात शेतकरी हे आंबे पिकवण्यासाठी कुठं काय. ते बरोबर आहे का? नाही नाही, हा, कसं झालं आपल्याकडे बघा आता मी मगाशी बघत होतो आता सगळं तुम्ही- शेतीत आपण काय आता हे टाकतोय. ओरिजिनल पाहिलं, हा,
याला कोणतं केमिकल लावलंय का नाही, हे पडलेलं याला आंबे. केमिकल लावलंय का नाही, नाही हे खाली पडलेत हम्म. आणि याला तर कोणी म्हणलं हा कच्चा कशाला आणला हा. येईल का याला कोणी बाजारात नाही नाही बरोबर म्हणजे लोकांनी सुधारलं पाहिजे हा. त्याची गरज आहे बरं चकचकीत घ्यायचं देखणं पाहिजे ते कसं असतं मग ह्यात काय कमी आहे आता दिसायला देखणाच आहे घ्या हो पण त्यांना माहित नाही हा बघा आंबा हा. बघा ना कसं आहे बघा हा बघा हम्म. हा आता दिसायला आता किती अजून आकर्षक त्याचा अजून पाहिजे. चिकणी बघा होतोय आता. बघा हा अजून तस तरी याचा बघा कलर हा. बघा हा. हा पूर्ण जेव्हा पिकेल हा. त्यावेळेला ह्याचा पूर्ण कलर पिवळा तुम्हाला होणार. बदललेला दिसेल. त्याचा पूर्ण पिवळा पिवळा होणार. दिसेल आम्ही या- मग याचा झाडाखाली सुद्धा बघितलाय ही shining आता बघा. हा पण बघा एकदम असं सफरचंद टाईप पावडर लावल्यासारखे पार हा. त्याला काहीच केले नाही ओरिजिनल तुम्ही हे बघा. ठेवलेलं आहे बघा बरोबर पाहिलं का बरोबर मग दिसायला पण चांगले पण हे आहेत की. लोकांना कोण समजून सांगणार लोकांना नाही नेमकं समजत काय खावा लोक कशाला फसतात मग लोक हो. फसतात कशाला सांगतो ना तांदळाच्या बाजारात गेलं जरी म्हटलं ना अहो साहेब ते घेऊ नका ती साळ आहे साळ म्हणजे सगळ्यात कमी प्रतीचा तांदूळ हम्म. त्याला सुगंध नसतो पण साळीचा अर्थ त्याला कळला नाही हम्म. तो नाकाला लावितो हम्म. आम्हाला नवलवर त्याला साळ सांगून नाही नाकाला लावलो आंबे मोर नाकाला लावा हम्म. त्याचा सुगंध सुटेल हम्म. म्हणजे यांना व्हरायट्याच माहिती नाहीत अच्छा हो. म्हणजे याने शहरातले फक्त- लोक तर हो, ते देख ना. हापूससाठी एकदम पागल नाही, झाले नाही, पागल म्हणजे म्हणून तेवढे पैसे देतात नाही, आणि ह्यांचा त्यांना काही कळत भाव नाही. काय असेल ह्यांचा सांगा बरं कशाचं? हापूसच्या तुलनेत ह्यांचा भाव काय असेल अहो यांच्याकडे ना बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला आहे म्हणजे रायवळ आहे ना हे थोडक्यात म्हणजे गरीब माणसाने खायचं जे का पैसे कमी त्यांनी खायचं असा प्रकार झाला जीवनसत्व तर ह्यातच जास्त आहेत हे त्यांना माहित नाही ना आपल्याला माहित असून काय उपयोग आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की शेतकरी जे आहेत तर ह्यांच्याकडे खऱ्या अर्थानं सोनं आहे परंतु ते मार्केटिंग अभावी आणि ज्या पद्धतीनं जाहिरात केली जाते आपल्या हापूस आंब्याच्या असू द्यात किंवा इतर जे आहेत रत्नागिरीच्या भागातले किंवा कोकणातले जे आंबे आहेत त्याची जाहिरात ज्या पद्धतीनं झाली आहे आणि बोलवाला ज्या पद्धतीनं झाला तर त्याचा मार त्याचा फटका कुठेतरी बसतोय आणि तुम्ही स्वतः आम्ही सांगतोय हे सोडून द्या तुम्ही स्वतः हे जे सेंद्री केसर आंबा आहे किंवा तो चमेली आहे गोटी आंबा आहे गोटी आंबा तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे परत हा आता भोपळी ह्याला अजून दुसरं नाव काय आहे याला बाजीराव हा बाजीराव आहे बाजीराव नाव आहे बाजीराव बरं भोपळी आंबा म्हणून इकडं ओळखलं जातं आहे आंब्याला तर हा आंबा तुम्ही टेस्ट करून बघा की काय प्रॉब्लेम आहे एकदा टेस्ट करून बघा तुम्हाला स्वतःला समजेल की हापूस आंबा कुठे आहे टेस्टच्या बाबतीत आणि हे आंबे कुठे आहेत नाही आवडलं पुढच्या वेळेला परत तुम्ही हापूस घ्या बरोबर बरोबर आहे आणि ते शेणखताच्या डीमध्ये शेणखताच वाढवलेली हा मी बघितलं मी तुम्हाला तेच सांगतोय की ते रासायनिक खत नाही, वापरतात रासायनिक खत अनेक वापरतात. शेतकरी पण तुमच्या बागेमध्ये मी सगळीकडे बघतो तर तिथं आपल्याला दिसतंय फक्त आणि फक्त शेणखत हो शेणखतच पहिल्यापासून असा हो, फॉर्म्युला हाच आहे हे लावल्यापासूनच शेणखत आहे त्यांना बरं त्यांना रासायनिक खत नाही मी वापरत धन्यवाद काका धन्यवाद